दिशा प्रभात पवार. मी दुसरी मध्ये शिकते. मी तुम्हाला एक छानशी कविता बोलून दाखवणार आहे. त्या कविताचं नाव आहे घरापुढे थांबल्या टांगा. टक 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 टक. अरे कसला आवाज. टांगा थांबले काय? पाहुणे आले वाटतं. घरापुढे थांबल्या टांगा. पाहुणे कोण आले सांगा. घरापुढे थांबल्या टांगा. पाहुणे कोण आले सांगा. मावशी आत्या मामा आणि काका सगळेच आले साधूंनी मोका. मावशी आत्या मामा आणि काका सगळेच आले साधूंनी मोका. एवढे पाहुणे कशासाठी? आओ भल्याच्या बारशासाठी. एवढे पाहुणे कशासाठी? आओ भल्याच्या बारशासाठी. घरापुढे थांबल्या टांगा. पाहुणे कोण आले सांगा. घरापुढे थांबल्या टांगा. पाहुणे कोण आले सांगा. म्हातारा म्हातारी हलवीत मान. सटबुटवाल्याची वेगळी शान. म्हातारा म्हातारी हलवीत मान. सटबुटवाल्याची वेगळी शान. एवढे पाहुणे कशासाठी? आओ ताईला बघण्यासाठी. एवढे पाहुणे कशासाठी? आओ ताईला बघण्यासाठी. घरापुढे थांबला टांगा. पाहुणे कोण आले सांगा. घरापुढे थांबला टांगा. पाहुणे कोण आले सांगा. एक विदूष एक ससा. दोन पर्या खऱ्या खऱ्या. एवढे पाहुणे कशासाठी? राजूच्या स्वप्नात खेळण्यासाठी. एवढे पाहुणे कशासाठी? आओ बालाच्या बारशासाठी. एवढे